हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. ताओ ताओमधूनच उमजतो. लाओत्से म्हणतो की जीवनाची परम आचारसंहिता केवळ ताओमधूनच स्वीकारली आणि पाळली जाते. ताओ समजायला हवा असेल तर केवळ ताओच उमजून घ्यावा लागतो. याला अन्य पर्याय नाही. ताजमहाल पाहायचा असेल तर त्यासाठी आग्र्यालाच जायला पाहिजे. ताजच्या प्रतिकृतीवर तहान भागवता येणार नाही. तशी तहान भागवली तर ती तडजोड झाली. लाच घेणारा प्रत्येकजण कंठ रवाने ओरडून सांगत असतो की तो प्रामाणिक आहे, देवभक्त आहे. दररोज आंघोळ झाली की 501 वेळा ओम नमः शिवाय असा जप केल्याशिवाय नाश्ता करत नाही की पाण्याचा थेंब घेत नाही. महागाई इतकी झाली की पगार पुरत नाही. मुलांचे शिक्षण व्हायला पाहिजे, त्यासाठी द्रव्य लागते, म्हणून तुमच्याकडून हे घेत आहे. नाहीतर मला चोरी करायला लागेल. त्यापेक्षा प्रामाणिकपणे तुमचे काम करून दाम मागून घेतलेला बरे. तो लाच देणारा अडलेला असतो. अगोदरच 10 हेलपाटे मारून कावलेला असतो. तो या तत्त्वज्ञानापुढे मान तुकवतो आणि त्यात सक्रिय सहभागीही होतो. आमच्या पुढे फक्त तरतम भाव असतो. कोणाची इमानदारी 500 रुपयापर्यंत असते तर कोणाची 5,000 रुपये, आणखी कोणाची 5 लाख रुपये मर्यादा असते. एका वरच्या अधिकाऱ्याने सांगितले, किरकोळ पैसे हाताखालच्या लोकांसाठी ठेवलेले असतात. तेही काम करतात, त्यांनाही मिळायला पाहिजे. परंतु घाऊक व्यवहारात त्यांची लुडबुड मी होऊ देत नाही. कोणी पैसे नको म्हणतो, तो आणखी काही मागतो. पावित्र्याची, इमानदारीची व्याख्या प्रत्येकाच्या सोयीने बदलत असते. दारुड्या म्हणतो की गळ्यात माळ घातली आहे, त्याचे मी पावित्र्य बिघडवत नाही. दारू पिताना नेहमी माळ काढून ठेवतो. म्हातारा म्हणतो, अगो तू आम्हास दुसऱ्याच्या नातीसारखी आहेस. पैसा, चैन मिळत असेल तर विदूषक व्हायची यांची तयारी आहे. लाओत्से सांगतो की ताओ जाण्याचा असेल तर ताओच जाणायला पाहिजे. ताओ फक्त ताओमधूनच जाणला जाऊ शकतो. याला अन्य पर्याय नाही. येथे दुधाची तहान ताकावर भागवता येत नाही. त्यासाठी दूधच प्यायला पाहिजे आणि ते पचवताही आले पाहिजे. ताक प्यायचे असेल तर ताक हे ताक म्हणून प्यावे. ते पांढरे दिसते म्हणून त्याला दूध म्हणता येणार नाही. अध्यात्मात हे असे चालत नाही. त्यापेक्षा आपण जसे आहात तेथेच असावे हे उत्तम. अशांनी अध्यात्माच्या मार्गावर पाऊल ठेवू नये. येथे सर्व विचार, आचार आणि त्याच्या व्याख्या सुस्पष्ट आहेत. त्यात तडजोड नाही. सारे काही एक संध असे ताओशी जोडलेले आहे. त्याचा जसाच्या तसाच स्वीकार करा किंवा करू नका. कोणीही तुमच्या डोक्यावर ओझे ठेवलेले नाही. येथे लक्ष ताओ हेच आहे. त्याचा उपयोग करून इतर काही मिळवायचे असेल तर येथे काहीही मिळत नाही. जे मिळवले ते गमवावे लागते. येथे स्वखुशीने तुफानाशी टक्कर देऊन त्यातच समर्पित व्हायचे आहे. अनाकलनीय गहन ताओ. लाओत्से सांगतो की ज्याला आपण ताओ तत्त्वज्ञान असे संबोधित करतो ते अनाकलनीय आहे, गहन आहे. हे असे सांगायचे कारण असे की आपल्याला पंचज्ञानेंद्रियांनी जे जे जाणवते ते ते ताओ असू शकत नाही. आपण आपल्या कर्मेंद्रियांनी जे जे कृत्य करतो ते ते ताओ असू शकत नाही. तसेच आपण आपल्या मेंदू, स्मृती, मन यांच्यामार्फत जे जे जाणतो ते ते ताओ असू शकत नाही. याचप्रमाणे जोपर्यंत आपल्याला अस्मिन भाव आहे तोपर्यंत ताओ जाणला जाणे अशक्य आहे. याचा अर्थ जोपर्यंत आपण देहादी इंद्रियांच्या आहारी आहोत, त्यांच्या मर्जीने त्यांच्यासाठी देह वापरत आहोत, तोपर्यंत आपल्याला ताओ अनाकलनीय आणि गहन असणार आहे. ज्या क्षणी आपले देहभान हरपेल, देहभाव क्षीण होईल, त्या क्षणी आपण आणि ताओ यामधील पडदा दूर होईल आणि आपल्याला ताओ उमजेल. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, बुद्धी, स्मृती, मन आणि अस्मिन भाव अशाने जे आपण जाणतो त्या पलीकडे ताओ आहे. याचबरोबर हेही सत्य आहे की याच 14 उपयोग योग साधना आणि योगोपासना यासाठी करायचा असतो.
तरच ताओ जाणणे, ताओ प्राप्त करणे शक्य आहे. या चौदांचा उपयोग ताओ प्राप्त करण्यासाठी न करता या चौदांचा उपयोग या चौदांना निष्प्रभ करण्यासाठी, यांना निष्क्रिय करण्यासाठी, यांचा उपयोग थांबवण्यासाठी करायचा आहे. योग साधना आणि योगोपासना या चौदांच्या अतीत जाण्यासाठीच आहेत. या 14 गोष्टी आपण देहाने धारण केलेल्या आहेत. यामुळे त्यांचा उपयोग करून आपल्याला बाह्य भौतिक वस्तू जगताचे ज्ञान होते आणि त्याचा आपण उपभोग घेऊ शकतो. बाह्य वस्तू जगताच्या उपभोगासाठी यांचा उपयोग आहे. देह जीवित ठेवण्यासाठी यांचा उपयोग आहे. देहासाठी त्या आहेत. यास्तव जेव्हा आपण यांचा उपयोग थांबवतो तेव्हा देहभाव क्षीण होतो. या योगे आपल्याला ताओ प्राप्त होतो. ताओ अदृश्य, मौन, प्रशांत, स्थिर, स्थित आहे. ज्यावेळी पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, मन, बुद्धी, स्मृती अस्मिन निष्प्रभ होतात तेव्हा आपण स्वाभाविकच आपल्या मूलभूत स्थितीत अदृश्य, मौन, प्रशांत, स्थिर, स्थित होतो. या चौदांमुळे आपण आपल्या मूलभूत स्थितीपासून ढळलो होतो. आता आपण ताओ सदृश होतो. आपल्याला ताओ प्राप्त होतो. आपल्याला उमजते की आपणच ताओ आहोत. ताओसाठी काहीही मिळवायचे नाही, तर जे भौतिक मिळवले आहे ते गमवायचे आहे, त्यागायचे आहे, त्यापासून सुटका करून घ्यायची आहे. ताओ आपोआप ज्ञात होतो. आपल्याला हे समजावे म्हणून योगेश्वरांनी या चौदांची योजना आपल्या देहावर केलेली आहे. त्यांच्यामुळे आपण देहाचे बाहेरील वस्तू जाणतो. देहाचे आत ताओ आहे. अर्थातच या चौदांचा उपयोग थांबवला की आतील ताओ तत्त्वज्ञान आपल्यासाठी आकलन होते. ताओ आपल्याला स्वभावतःच उपलब्ध होतो. हरि ओम.